शिवाजी पार्क येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्फत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज तिसरा दिवस आहे आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज मात्र तिसरा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि ज्या तरुणाई सुद्धा हा दीपोत्सव पाहण्यासाठी तरुणाईने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे तरुण असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते सुद्धा या शिवाजी पार्क येथे हा दीपोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत। आता थोड्याच वेळात 7 वाजता इथे फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात येते आणि ते आतषबाजी पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर आता जर तुम्ही पाहायला गेलं तर 5 मिनिटांनंतर इथे फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात येणार आहे आणि पब्लिक मात्र मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेला आहे आणि आज तिसरा दिवस असून सुद्धा दिवाळी आहे आणि तरी सुद्धा मात्र पब्लिक जे आहे ते हा दीपोत्सव पाहण्यासाठी इथे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर आपल्या सोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय सांगा? आम्ही नायगाववरून आलोय, फर्स्ट टाइम आलोय इकडे। खूप छान वाटलं हे सगळं बघून, माहित नव्हतं असं काय असतं इकडं। आम्ही आपल्या बाळाला खेळायसाठी आले होतो शिवाजी पार्कला आणि आल्यावर बघून खूप छान वाटलं। या अगोदर कधी आला होता का इकडे? नाही, मुंबईमध्ये आम्ही आत्ताच आलोय। राहायला दादर नायगावला आणि फर्स्ट टाइम तुम्ही दादर? हा, फर्स्ट टाइम दादरला आलोय। म्हणजे शिवाजी पार्कला येतो पण दिवाळीमध्ये असं काय असतं हे माहित नाही। मी दादर नायगाव या ठिकाणी राहतो आणि या ठिकाणी येऊन खूप असं मन प्रसन्न झालेलं आहे। एवढी मोठी लाइटिंग आणि आता फटाकड्याची आतषबाजी होणार आहे आणि हे सगळं बघून एकदम छान वाटतंय आणि असं म्हणजे पहिल्यांदाच मी बघतोय की शिवाजी पार्कमध्ये पहिलाच अनुभव आहे की एवढं मोठं लाइटिंग आणि एवढे मोठे फटाकड्याची आतिषबाजी ही पहिल्यांदाच एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय। अजून तू बोलणार काय सांगते? खूप मजा तर अजूनही काही जे आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहे। आज तुम्ही दादरला आलात, दीपोत्सव पाहायला आलात, काय सांग? खूप एक्साइटेड आहे, आता फटाके फुटणार आहेत बघायला, सगळेच इथे भरपूर गर्दी आहे अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट। थँक्यू। हॅपी दिवाळी। आम्हाला सगळ्यांना फटाके बघायचे आहेत, मजा करायची, एन्जॉय करायची। राज ठाकरे साहेबांचे मनपूर्वक आभार की इतका सुंदर छान इव्हेंट सगळ्या मराठी आणि सगळ्यांसाठी केला, त्याबद्दल खूप खूप आभार। आणि सांगायचा विशेष म्हणजे लोक खूप लांबून लांबून आली आहेत हे बघायला, खास दादरला। थँक्यू व्हेरी मच। हे होते नागरिक, हे लांबलांबून इथे आलेले आहेत हा दीपोत्सव पाहण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की फर्स्ट टाइम, काही लोक जे आलेले आहेत ती फर्स्ट टाइम आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की असा जो उत्सव हा फर्स्ट टाइम आम्ही पाहत आहोत। काही लोक नायगाववरून आलेले आहेत ते सुद्धा असंच म्हणत आहेत। तर थोड्याच वेळात फटाक्याची सुद्धा आतषबाजी होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसा, मी वैभव गाग, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।